हॅलो, आय एम श्रीपाद. मेंटल स्ट्रेसमध्ये आपलं मन आपल्यालाच प्रश्न विचारतं आणि हे प्रश्न इतके हेवी असतात की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रश्न तुमचं सत्य नाही, हा तुमचा स्ट्रेस बोलतो आहे. आणि स्ट्रेस जेव्हा बोलतो तेव्हा तो आपल्याला पूर्ण ब्लँक करून टाकतो. आज आपण हे प्रश्न वन बाय वन पाहणार आहेत आणि त्याची उत्तरं शांतपणे आणि स्मार्टली देणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न, माझ्याच बाबतीत असं का होतं आहे? हा प्रश्न तुम्हाला व्हिक्टीम मोडमध्ये टाकतो आणि व्हिक्टीम मोडमध्ये गेलात की मन लगेच विचार करायला लागतं की मी अनलकी आहे, माझ्याच बाबतीत असं का होतं आहे, मी अडकलो आहे, माझं आयुष्यच असं आहे. पण सत्य काय आहे? सत्य असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यातच ही फेज येतात. फक्त फरक एवढाच असतो की कोणी ते शांतपणे हँडल करतं आणि कोणी स्वतःला संपवतं. आता स्मार्ट उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, माझ्याच बाबतीत नाही, माझ्या आयुष्यात आत्ता असं होतं आहे आणि हा एक फेज आहे, हे काही परमनंट नाही आहे. फक्त एवढं वाक्य, पण हे वाक्यच तुम्हाला जमिनीवर ठेवतं आणि पुढचं स्टेप तुम्हाला दिसायला लागते. आता दुसरा प्रश्न, मी इतका वीक का झालो आहे? हे स्ट्रेसचं सगळ्यात घातक वाक्य आहे. कारण इथे तुम्ही तुमच्या कॅरेक्टरवर शंका घेताय, इथे तुमच्या ताकदीवर शंका घेताय, तुमच्या अस्तित्वावर शंका घेताय. पण तुम्ही वीक नाही, तुम्ही थकलेले आहात, तुम्ही ओव्हरलोडेड आहात, तुम्ही खूप दिवस स्ट्रॉंग राहिलात, खूप दिवस स्वतःला तुम्ही थांबू दिलं नाही आहे, खूप दिवस सगळ्यांना सांभाळलं आहे आणि आता मन म्हणतं आहे बस, आता थोडं ब्रीथ करायचं आहे. आता स्मार्ट उत्तर, मी वीक नाही, मी ओव्हरलोडेड आहे, मला रेस्ट आणि क्लॅरिटी लागते. हे उत्तर स्वतःला द्या आणि मग एक छोटंसं काम करा. पाणी प्या, श्वास घ्या, 5 मिनटं शांत बसा. तुम्हाला लगेच जाणवेल की ताण कमी होतो आहे. आता तिसरा प्रश्न, माझं काहीच होत नाही. हा प्रश्न तुम्हाला होपलेस बनवतो. होपलेसनेस ही डिप्रेशनकडे नेणारी पहिली पायरी असते. कारण जेव्हा मन म्हणतं काहीच होत नाही, तेव्हा शरीरही म्हणतं मग प्रयत्न कशाला. पण रिॲलिटी काय आहे? काहीतरी होतच असतं, फक्त स्ट्रेस तुम्हाला ते दिसू देत नाही. स्ट्रेस तुमच्या नजरेवर एक झापट टाकतो आणि तुम्ही तुमचा छोटासा प्रोग्रेस पण इग्नोर करता. आता स्मार्ट उत्तर, माझं सगळंच होत नाही असं नाही, पण काहीतरी तर होतं आहे आणि तेच माझं प्रोग्रेस आहे. आजचा एखादा छोटासा विन शोधा. आज उठलात हे विन आहे, आज काम केलं हे विन आहे, आज स्वतःला सांभाळलं हे पण विन आहे. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही प्रयत्न करताय, हेच सगळ्यात मोठं आहे. आता या 3 प्रश्नांमधून एक कन्क्लुजन लक्षात ठेवा. स्ट्रेस तुम्हाला सांगतोय की तू संपलास, पण ट्रूथ असं असतं की तुम्ही संपलेले नाहीत, तुम्ही फक्त थकलेले आहात. जर या 3 प्रश्नापैकी कुठलाही प्रश्न तुमच्या मनात रोज येत असेल तर स्वतःला एक वाक्य बोला, मी वीक नाही, मी हील होतो आहे. आत्ता कॉमेंटमध्ये सांगा की या 3 पैकी तुम्हाला कोणता प्रश्न सर्वात जास्त टोचतो. फक्त 1, 2 किंवा 3 लिहा आणि पुढच्या पार्टमध्ये मी पुढचे 3 प्रश्न आणि त्याचे स्मार्ट उत्तर घेऊन येतो आहे. तोपर्यंत ब्रीथ, स्लो डाऊन आणि स्वतःशी सॉफ्ट राहा.